ऐका मित्रांनो, आपला गांधी कसा भारत मातेचा बाप बनला. मित्रांनो, काँग्रेसने महात्मा गांधींना देशाच्या बापाची उपाधी दिली, म्हणजेच महात्मा गांधींनी भारत देशाला जन्म दिला आणि भारताची स्थापना केली. मागील 70 वर्षापासून आपण शाळेत हेच शिकत आहोत की गांधी राष्ट्रपिता आहे. पण मुळात ज्या माणसाने भारताचे 3 तुकडे केले आणि पाकिस्तान बांगलादेशला जन्म दिला, तो माणूस भारताचा बाप कसा काय बनू शकतो. महात्मा गांधी तर पाकिस्तानचा बाप असायला हवा होता. त्याच गांधींनी पाकिस्तान वेगळा करण्यासाठी मुस्लिमांना स्वतंत्र राष्ट्र देण्यासाठी पुढाकार घेतला होता. मग तुम्ही त्याला भारताचा राष्ट्रपिता कसा केला. याच गांधींनी पाकिस्तानला करोडो रुपये देण्यासाठी आंदोलन केले आणि करोडो रुपये सुद्धा दिले होते. एवढंच नाही तर पाकिस्तान आणि बांगलादेशला जोडण्यासाठी मोठा कॉरिडॉर सुद्धा देण्याची मागणी केली होती. पण दुर्दैवाने बिचाऱ्या गांधींचा वध गोडसेने केला, नाहीतर भारताचे अजून उत्तर दक्षिण असे तुकडे झाले असते. आता मित्रांनो, त्यांना वेगळा पाकिस्तान दिलाच होता तर सगळे मुस्लिम सुद्धा त्यांच्या मुस्लिम राष्ट्रात पाठवायचे होते. पण तसं केलं नाही. मात्र पाकिस्तानने सगळ्या हिंदूंना बाहेर काढलं आणि तब्बल 10 लाख हिंदूंची हत्या केली. त्यानंतर काश्मीरवर सुद्धा ताबा मिळवला. नंतर काश्मीरी पंडितांवर अन्याय करून त्यांना मारून बाहेर काढलं. आणि हे सगळं फक्त आणि फक्त महात्मा गांधी आणि काँग्रेसमुळे झालं. आणि त्याची फळे आज आपण दररोज भोगत आहोत. खरंच हा माणूस भारताचा बाप बनण्याच्या लायकीचा आहे का. भारत लाखो वर्षापासून आहे. हा सनातन धर्म अखंड चालत आलेला आहे आणि त्यांचा बाप हा महात्मा गांधी झाला. आतापर्यंत कित्येक महापुरुष होऊन गेले ज्यांनी त्याचं अख्खं आयुष्य या देशाच्या सेवेसाठी दिलं. त्यांनी काय टाइमपास केला होता का. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सम्राट अशोक, अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई असे कित्येक दैवी लोक होऊन गेले ज्यांनी हा देश सुखरूप ठेवला आहे. आणि या महात्मा गांधीला तुम्ही देशाचा बाप बनवला. आज तोच पाकिस्तान आणि तोच बांगलादेश दोन्ही बाजूंनी भारतावर आतंकवादी कारवाया करत आहे. सांगा मित्रांनो, भारताचे 2 तुकडे करून किती फायदा झाला. आज जगातली सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या भारतात आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे दुसरा पाकिस्तान देशात तयार झाला आहे, जो दररोज भारताविरोधात कारस्थाने करत आहे. आणि हीच भीती त्यावेळी गोडसेला होती आणि त्यामुळे त्यांनी गांधीचा वध केला. नाहीतर अजून वाईट परिस्थिती झाली असती. आणि त्याच गोडसेला काँग्रेसने माथे फिरू ठरवला, कारण त्याच्या बोलण्याकडे कुणी लक्ष देऊ नये, त्याचं कुणीही काहीही ऐकू नये. जेव्हा फाशी दिली जात होती तेव्हा सुद्धा गोडसे हातात तिरंगा आणि भगवद्गीता घेऊन अखंड भारत अमर रहे अशा घोषणा देत होता. मात्र तुम्ही सगळा इतिहास लपवला. खोटा इतिहास लहान लहान मुलांना शाळेत शिकवला. बाकी मित्रांनो, यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये मांडा. महान आत्म्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा.